भाई उपनगराध्यक्ष शहापूर नगर पंचायत तथा संस्थापक अध्यक्ष हरिओम मित्र मंडळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आपण लहान शिशूंना कपडे वाटप खाऊ वाटप केलेलेच आहे। त्याप्रमाणे सर्व पेशंटला फळ वाटप केलेलं आहे। परंतु भाई जेव्हा हॉस्पिटलमध्ये यायचे तेव्हा ते बघायचे अरे इथे येणाऱ्या पेशंटसाठी किंवा त्यांच्या नातेवाईकासाठी पिण्याच्या पाण्याची काही व्यवस्था नाही आणि पाण्यामुळे खूप आजार होतात हे बाईंना माहिती आहे, कारण ते साहित्य विद्यार्थी आहे। त्यामुळे त्यांनी त्यांच्या संकल्पनेमध्ये अतिशय शुद्ध पाणी या सर्व पेशंटला त्यांच्या नातेवाईकांना मिळावं म्हणून एक सुंदर अशी आरोग्यांची भेट त्यांनी या हॉस्पिटलसाठी उपलब्ध करून दिली आहे। कारण आता फळं वगैरे कपडे फाटणार, फळं खाऊन संपणार, परंतु हे मात्र जे आरो प्लॅन आहे हा आरो प्लॅन हा शेवटपर्यंत या ठिकाणी असणार आणि त्या ठिकाणी जेव्हाही या ठिकाणी शुद्ध पाणी पिलं जाईल तर सन्माननीय विजयभाई भगत साहेब यांची आठवण आणि त्यांचं उद्घाटन आता स्वतः या ठिकाणी सन्माननीय विजयभाई भगत साहेब आणि आमच्या वहिनी साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे। त्याच ठिकाणी येणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांना बसण्याची आसन व्यवस्था नव्हती, ती आसन व्यवस्था व्हावी, ते किती वेळ उभे राहणार ती आसन व्यवस्था भाईंनी या ठिकाणी करून दिलेली आहे आणि बसण्यासाठी आरामदायी अशी आणि या ठिकाणी जे जो आरो प्लांट आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये गरम पाणी आणि थंड पाणी असे दोन्ही पाणीचे प्रकार याच्यामध्ये आहेत। म्हणजे अतिशय सुंदर प्रकारे त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी सुंदर भेट त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी दिलेली आहे। जय महाराष्ट्र। आज आपल्या एक आनंदाचा क्षण इथे आहे की आपल्या नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष विजयभाई भगत यांचा आज वाढदिवस 1 मे म्हणजे एक आनंदाचा आम्हाला सर्वांना दिवस असतो। तर या दिवशी आमच्या हरिओम मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री विजयजी भगत यांचा वाढदिवस असतो, तसंच कामगार दिन असतो, महाराष्ट्र दिन असतो। याचं औचित्य साधून विजयजी भगत साहेब यांनी सरकारी हा जो दवाखाना आहे या दवाखान्यामध्ये जे काही थोड्याशा अडीअडचणी आपल्याला सामोरे येत आहेत, हा आरो प्लॅनचा जो विषय असेल या म्हणजे आता जे सामाजिक काम आपण जे करतोय मंडळाच्या वतीने असेल, पक्षाच्या वतीने असेल, या विजयजी भगत हे नेहमी त्या कामामध्ये अग्रेसर असतात। या आरो प्लॅनच्याबद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे याच्यामध्ये गरम पाणी आणि थंड पाणी हे दोन्हीच उपलब्ध व्हावे जेणेकरून जे पेशंट इथे येतात त्यांना शुद्ध पाणी मिळेल, याच्यासाठी यांनी जो काय हे दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। तसेच या इथे बसण्यासाठी जे पेशंट येतात त्यांचे नातेवाईक येतात त्यांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध करून दिलेले आहेत, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि इथे जे लहान मुलं होती त्यांना सुद्धा त्यांनी कपडे वाटप केलेलं आहे, रुग्णांना फळं वाटप केलेलं आहे। विजयजी भगत यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे शहापूर तालुक्यातील एक उन्म नेतृत्व आहे, त्याच्यामुळे त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असेल, सामाजिक याच्यामध्ये असतील, गणपती उत्सव असो, दहीहंडी असो, या सर्व याच्यामध्ये भगत साहेब आमचे नेहमी अग्रेसर असतात। त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आमच्या वहिनी साहेब सुद्धा भगत वहिनी असतील या सुद्धा हे करत असतात। त्यांचं सुद्धा एक महिला मंडळ आमच्या हरिओम मित्र मंडळाच्या नावाने आहे। त्याच शहापूरमध्ये आता एक महिलांचा एक उत्कृष्ट असा कार्यक्रम त्यांनी महिला दिनाच्या निमित्त ठेवलेला होता। अख्ख्या पूर्ण शहापूरमधनं जवळजवळ 3-1 हजार महिला तिथे उपस्थित होत्या आणि विविध त्यांनी त्याच्यामध्ये नेहमी साजरे करत असतात। मी आपल्या सर्वांच्या वतीनं या दोन्ही उभयजांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांना निरोगी आयुष्य आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शतायुष्य अशा शुभेच्छा देतो। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या उपजिल्हा रुग्णालय इथे सदिच्छा भेट दिली व त्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी आमच्या इथे रुग्णांसाठी व रुग्णालयात येणाऱ्या ज्या त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी पाण्याची सुविधा केली, त्याबद्दल मी त्यांचे आमच्या रुग्णालयाच्या सर्व नर्सेस, सर्व डॉक्टर, सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानते। तसंच ज्या कुपोषित बालकांसाठी त्यांनी जी संजीवनी आहारासाठी जे साहित्य दिलं, तसेच बसण्यासाठी आसनाची व्यवस्था केली, तसेच वेळोवेळी कधी आम्हाला काही अडचण आली समजा तर त्यांचे जे सहकारी असतात ते वेळोवेळी येतात। तसेच यापुढेही त्यांनी अशीच आम्हाला मदत करावी व म्हणजे फक्त हॉस्पिटलसाठी नाही तर कधी कर्मचारी तुमच्याकडे काही समस्या घेऊन आले तर ती पण करावी अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते किंवा विनंती करते। आणि आता तसेच जे काय तुम्ही आतापर्यंत सहकार्य केले याच्या पुढेही करावं, तशी तुमची अजून भरभराटी व्हावी व तुमच्या वाढदिवसासमयी
अजून काय काय आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात यावे व अजून खूप वर्ष दीर्घायुष्य व्हावे असे आमच्या सर्व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांकडे मी तुम्हाला शुभेच्छा देते व तुमचा आभार प्रत्येक वेळी असं प्रसंग यावं म्हणजे तुम्ही पुढे पुढे जावं अशी मी सदिच्छा व्यक्त करते.